आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महत्त्वाची आहे, कारण मुंबईलगतच्या मीरा भाईंदरमध्ये अगदी थोड्याच वेळात मनसेचा मराठी अस्मिता मोर्चा निघणार आहे। अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला आता मराठी भाषिकांचं आता मोर्चांनाही उत्तर बघायला मिळेल। मोर्चा आधीच मनसे नेते अविनाश जाधव यांना काल रात्री पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं होतं आणि याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अविनाश जाधव यांना 24 तास मीरा भाईंदरमध्ये प्रवेशबंदी सुद्धा आहे। प्रवेशबंदी घातल्यानंतर सुद्धा अविनाश जाधव मोर्चासाठी जाण्यावर ठाम होते आणि त्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। संदीप देशपांडे, राजू पाटील, महाराष्ट्र एकीकरण समितीला सुद्धा पोलिसांनी सध्या नोटीस बजावलेली आहे। मात्र कारवाई झाली नाही। कारवाई झाली तरी सुद्धा मनसैनिक मोर्चा काढण्यावर ठाम दिसतात। अगदी थोड्याच वेळात हा मोर्चा निघणार आहे। मनसेच्या मोर्चामध्ये ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा सहभागी होणार अशी माहिती मिळते। मराठीचा अपमान केल्यानं अमराठी व्यापाराला मनसैनिकांनी मारहाण केलेली होती आणि त्यानंतर अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलेला होता। त्याला प्रत्युत्तर म्हणून सध्या हा मनसेकडून मोर्चा निघणार आहे। मराठी अस्मिता मोर्चा निघण्या अगोदरच मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ठाण्यातल्या निवासस्थानावरून ताब्यात घेतलेले आहेत। मीरा रोड पोलीस स्टेशनमध्ये अविनाश जाधव यांना ठेवण्यात आले आहेत। आपल्यासोबत अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल? अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, पुढची काय प्रोसेस असणार आहे? मोर्चा निघण्यावरती ठाम आहेत म्हणून? नाही, मी यापूर्वीच सांगितलं की मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे आणि सर्व शहरामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी पुरेसं पोलीस बल नेमण्यात आलेलं आहे। आपण प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा केलेली आहेत आणि मीरा भाईंदर शहरामधील जनता जी आहे ती शांतताप्रिय जनता आहे। त्यांच्या सहकार्यानं आणि पोलीस दलाने दिलेले निर्देश पाळणारी जनता आहे। त्यांच्या सहयोगानं इथली शांतता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ। अविनाश जाधव यांच्यासोबत किती जणांना अजून ताब्यात घेण्यात आले? एकूण 45 पेक्षा जास्त व्यक्तींना प्रिव्हेंटिव्ह डिटेशनमध्ये ताब्यात घेतलेलं आहे आणि ही कारवाई सुरू आहे। जिथे जिथे वाटतं की इथं काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्या अनुषंगानं पोलीस बल योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहे। परवानगी नाकारली असली तरी मनसे जे आहेत मोर्चा काढण्याच्या भूमिकेवरती ठाम आहेत, त्यामुळे पोलिसांची नजर कशी असणार? मी यापूर्वी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की परवानगी नाकारलेली आहे, त्यामुळे कुणी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो बेकायदेशीर कृत्य आहे आणि त्यामुळं आम्ही पुरेसं काळजी घेतोय। कॅमेरामन श्रीकांत, निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, मीरा रोड। तर हा मोर्चा निघू नये यासाठी खरं तर पोलिसांनी अनेक मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं होतं। विशेषतः यामध्ये अविनाश जाधव यांना सुद्धा ताब्यात घेतलं होतं। मात्र खरं तर आता हा मोर्चा निघणारच असं आता म्हटलेलं आहे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आणि मोर्चा काढण्यावर ते ठाम असल्याचं बघायला मिळत आहे। मराठी माणूस काढेल ना मोर्चा। शेवट मोर्चा कोणासाठी होता? मराठी माणसासाठी होता आणि सामान्य मराठी माणूस नेतृत्व करेल। या मोर्चाचं नेतृत्व सामान्य मराठी माणूस करेल, पण मीरा रोड भाईंदरमध्ये मोर्चा निघणार नाही। मला तेच विचारायचं आहे की ही कुठली दडपशाही आहे? एका ठिकाणी परवा काहीतरी तो आणीबाणीच्या विरोधात दिवस साजरा केला ना भाजपची, मग ही आणीबाणी नाही आहे का? म्हणजे महाराष्ट्रात मराठी माणसांनी मोर्चा नाही काढायचा आणि गुजराती माणसांच्या मोर्चाला परवानगी? हा दहशतवाद आहे सरकारचा। या दहशतवादासमोर आम्ही झुकणार नाही। तर आमच्या नेत्यांना अटक केली आहे तर महाराष्ट्रातला मराठी माणूस, सामान्य मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल, पण मोर्चा निघेल। आणि या संपूर्ण घडामोडींविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। श्रेयस, खरं तर काय सध्याची तिथली परिस्थिती आहे? कारण अगदी थोड्याच वेळात हा मोर्चा सुरू होणार असल्याचं समजतंय। यात महत्त्वाचा म्हणजे खरं तर अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मात्र जे मनसे नेते आहेत संदीप देशपांडे, ते म्हणतायत की कितीही विरोध केला तरी आमच्याकडून हा मोर्चा निघणारच म्हणजे निघणार। काय स्थिती तिथली? खरं तर हाच त्यांचा पवित्र आहे की त्यांना मोर्चा काढायचा आहे। मात्र जर आपण बघितलं तर माझ्या मागे तुम्ही बघू शकाल तर खऱ्या अर्थानं पोलिसांचा मोठा फौजफाटा इथं सकाळपासून त्यांना कळा। बरं, हा फौजफाटा आत्ता नाहीये तर सकाळी 7:30-8 पासून हा फौजफाटा अशाचा असा आहे। चारही बाजूला खरं तर पोलिसांचा मोठा मेजर आहे, त्यामुळे 4 रस्ते ज्या चौकाला येतात त्या रस्त्यांमध्ये खऱ्या अर्थानं इकडे सगळीकडे पोलिसांचं सिक्युरिटी आहे। बालाजी रेस्टॉरंट जे खऱ्या अर्थानं हे सगळ्यात फेमस रेस्टॉरंट मीरा रोडचं, त्याचा हा ओम शांती चौक आहे, तिकडे आपण आता
आहोत गौरी, आणि खऱ्या अर्थानं हीच ती दुकान आहे ज्याला आपण BKC असं म्हणतोय आणि ज्याला जोधपुरी स्वीट्स दिलेलं आहे. त्याच दुकानाकडे जी घटना घडली होती त्याच्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्यानंतर आजचा हा मोर्चा. मात्र या मोर्चाच्या अगोदर अनेक गाड्या आता मीरा रोडमध्ये पोलिसांचं चालतात आणि अनेक गाड्या मीरा रोड पोलिसांना चालत असताना अनेक अनाउन्समेंट होत आहे की या मोर्चाची परवानगी कोणालाच दिली नाहीये, त्यामुळे मोर्चाला कोणीही काढू नये, मोर्चा काढला तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते, अशा गाड्या आणि अनाउन्समेंट कंटिन्युअस इकडे सुरू आहे. आणि सतत सुरू असताना अविनाश जाधव यांना खरं तर डिटेन करण्यात आलंय. संदीप देशपांडे इकडे येणार आहेत की नाही त्याची शंका आहे. मात्र आता जर पाहायला गेलं तर मनसे असेल, ठाकरेंची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवारांची आता मराठी माणसाचा मोर्चा होता तर मराठी माणूस आता हा मोर्चा काढतोय का त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र मोर्चाच्या अगोदरच पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहता हा मोर्चा निघेल की नाही त्याच्याकडे आता खऱ्या अर्थानं लक्ष लागलंय. मात्र आपण बघू शकतो तर अनेक आता पोलिसांचं पोलीस आहेत ते अविनाश ते आता बोलताना दिसत आहेत. आपण बघू शकतो तर अनेक नेते मंडळी आता इकडे आलेले आहेत. त्यांना खऱ्या अर्थानं पोलीस इकडे भेटत दिसतात. कुठून आलात, काय आलात हे विचारण्याचा प्रयत्न पोलिस सुद्धा करताना दिसतात. आणि खऱ्या अर्थानं आता हा हे आपण बघू शकतो कुठल्याच लोकांना खऱ्या अर्थानं इथे थांबू सुद्धा देत नाहीत. पोलिसांचा मोठे मेजर्स इकडे जे आहेत गौरी ते सुरू आहेत. आपण चित्र आम्हाला कोणाला दहशत करायची नाही, दडपशाही करायची नाही, स्पष्टच सांगतो. कारण हा महाराष्ट्र आहे, ही महाराष्ट्राची भूमी आहे साहेब. आणि मान्य आहे तुमचं, तुम्ही तुमची वर्दी आहे, तुम्ही तुमच्या वर्दीप्रमाणे काम करताय, ठीक आहे. पण आम्ही असं कुठलंच कृत्य करत नाही किंवा काही हे करत नाही. आम्ही हा मोर्चा आमचा शांततेत काढतोय. विनाकारण तुम्ही मराठी माणसाला त्रास देऊ नका. हे आमची भूमी आहे, ही आमची भूमी आहे, ही महाराष्ट्र आमची भूमी आहे. साहेब प्लीज माझा ऐका, मी खरंच शांत आहे. मी काय करतोय का, मी शांत आहे ना साहेब. शांततेत मोर्चा चालू नाही ना, असं नाही साहेब, हे चुकीचं आहे, हे एकदम चुकीचं आहे. असू दे ना, ठीक आहे ना बघा ना साहेब. मी काय म्हणतो साहेब, ही दडपशाही आहे. इंग्रज आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे मला तुम्ही सांगा ना, सांगा ना तुम्ही काय अर्थ आहे सांगा ना. आम्ही तुम्हाला संपूर्ण सहकार्य करून जमावबंदी लागू आहे. तुम्ही पण मराठी योग्य नाही साहेब. ही पोलिसांची दडपशाही चालून देणार नाही. आम्ही मोर्चा हा काढणारच, कारण मराठी माणसावर हा अन्याय आहे. अडवले का आम्ही कुठलाही गोष्टीला घाबरत नाही, लक्षात ठेवा. तिकडे बसकडे घ्या, तर आपण ही थेट दृश्य बघतोय. मनसेचा जो मोर्चा निघतोय त्या मोर्चा स्थळावरची ही थेट दृश्य आहेत. काही मनसे कार्यकर्ते हे मोर्चाला सुरुवात करण्यासाठी आलेले होते, मात्र पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच दरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना विनंती सुद्धा केल्याचं बघायला मिळालं. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही शांततेनं हा मोर्चा करतोय, तो आम्हाला काढू द्या. मात्र पोलिसांनी त्याच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. ती आपण ही थेट लाईव्ह दृश्य बघतोय. एकत्र पाहिलं गेलं सर, इथे काय तुम्हाला मोर्चा काढून देत आहे, हे मान्य केलं तुमचं दडपशाही चालू आहे. आता हे तरी करू नका सर. मोर्चा करायला देत नाही तुम्हाला काय सांगाल. मोर्चा काढायला आम्हाला मोर्चावर बंदी घातली या लोकांनी. आम्ही महाराष्ट्रात राहून आम्हाला ही आमच्यावर मराठी भाषेसाठी दडपशाही आहे. मी मुख्यमंत्री साहेबांना सांगतोय अजूनही वेळ गेली नाही. तुम्ही तुमच्या नाही काय हरकत नाही. आम्ही नेते आमचे नेते बिंदास, आम्ही पण बिंदास. राज साहेबांचा आम्हाला आदेश आहे, संपला विषय. अरे कसली माफी मागितली, माफी मागायची समोर या ना, आमच्या समोर चौकात या, समोर या. लपून छपून काय करता. आज लोकांनी आंदोलन केलेलं याच्या अगोदर, तेव्हा काय झालं. मग तेव्हा आहे ना सगळे परवानगी मिळाल्या. आम्हाला का ना परवानगी मिळत, आम्ही पण मागितली होती ना परवानगी तुमच्याकडे, मग का नाही मिळाली. आम्ही पण परवानगी मागितली होती, मात्र आम्हाला परवानगी का नाही मिळाली असा प्रश्न गौरी उपस्थित करण्यात आलाय. याच्या अगोदर सुद्धा मोर्चा निघाला होता, तेव्हा जर परवानगी मिळू शकते तर आता परवानगी मिळत का नाहीये हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उभा केला. मात्र पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्यावर पण कारवाई झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र आता बघतो तर मनसे किंवा कोणी कार्यकर्ते होते त्यांचे कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने इकडे धरपकड करून पोलिसांनी डिटेन केलेलं आहे.
मिरावडमध्ये आपण गौरी आहोत आणि मिरावडचं चित्र आपण बघू शकतो. कोणालाच खऱ्या अर्थानं विदाऊट परमिशन इकडे उभं राहण्याला परवानगी नाहीये. मराठी माणसाठीचा मोर्चा आहे, मात्र आपण बघू शकतो तर अनेकांना इथं आता विचारण्यात येत आहे की तुम्ही इकडे का आलात आणि त्यामुळे कुठे ना कुठे मोठा प्रश्नचिन्ह उभा होताना दिसतोय. एकंदर पाहायला गेलं आपण पुन्हा एकदा चित्र दाखवूया. पोलिसांचा मोठा फौजफाटा इथे आहे. आम्ही शांततेत मोर्चा काढणार आहोत असं प्रत्येकाचं म्हणणं आहे. मात्र आता इकडे पोलिसांचा मोठा फौजफाटा असताना मोर्चा निघेल की नाही हा प्रश्नचिन्ह होता. मात्र आता कार्यकर्त्यांच्या रोषालाही सामोरं पोलिसांना जावं लागतंय. आम्ही शांततेत मोर्चा काढत होतो तर आम्हाला परवानगी का नाही असा प्रश्न अनेक कार्यकर्ते विचारत असतात. मनसेचे कार्यकर्ते असो, ठाकरे गटाचे कार्यकर्ते असो किंवा राष्ट्रवादी शरद पवारांचे कार्यकर्ते असो, मात्र इथं आता मराठी माणूस म्हणून आम्ही इकडे आलोत असं त्यांचं म्हणणं होतं. तरीही हा मोर्चा आता निघेल की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मात्र आपण बघू शकता तर दोन कार्यकर्ते इकडे खऱ्या अर्थानं पोलिसांशी बोलायला आलेले. ते पोलिसांशी बोलत होते की आम्हाला मोर्चा काढू द्या, मात्र आता त्यांना डिटेन करण्यात आलेला आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा इकडे अजूनही तैनात करण्यात आलाय, तुम्ही बघू शकता.